विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि प्रत्येक पक्ष विधानसभा निहाय आढावा बैठका घेत आहे। कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात आचारसंहिता लागू शकते। राज्यासह मुंबईत विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। मुंबईतील भांडूप विधानसभेत नेमकी लढत कशी होणार आहे आणि कोणत्या पक्षाची हवा असणार आहे पाहूया संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। भांडूप विधानसभेकडे मुंबईतील कोकणी मतदारसंघ म्हणून पाहिलं जातं आणि त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळतं। परिणामी या मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना यांच्यात सामना रंगू शकतो। शिवसेनेतील बंडानंतर भांडूप विधानसभेचे आमदार रमेश कोरगावकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून रमेश कोरगावकरांची उमेदवारी जवळपास नक्की आहे। तर महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेकडून अशोक पाटील, भाजपकडून मनोज कोटक यांचं नाव चर्चेत आहे। भांडूप विधानसभेसाठी कुणाची नावं चर्चेत? रमेश कोरगावकर ठाकरेंची शिवसेना, अशोक पाटील शिंदेंची शिवसेना, मनोज कोटक भाजप, दीपक दळवी भाजप, संदीप जळगावकर मनसे, अनिशा माजगावकर मनसे। निवडणुकीचा बिगुल आता लोकसभेनंतर विधानसभेत वाजलेला आहे। निवडणुकीचे निर्णय, उमेदवारीचे निर्णय हे सगळे मातोश्रीवरून दिले जातात आणि त्याचा परिणाम आम्ही करतो। आम्ही आता कामाला लागलेलो आहोत की मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे उमेदवार जास्त कशा प्रकारे निवडून येतील याकडे आमचं लक्ष आहे। साहेब, मला आतापर्यंत शिवसेनेला कोणती आव्हानं कडवी वाटत नाही, कारण शिवसेना ही मुळीच शक्तीने उतरते। भांडूप विधानसभा मतदारसंघात मनसे चांगली ताकद राखून आहे। 2019 मध्ये मनसेच्या संदीप जळगावकरांना 42,000 मतं मिळाली होती। गेल्या वेळी भाजप शिवसेनेची युती असल्यानं रमेश कोरगावकरांनी सहज विजय मिळवला होता। मात्र यंदा मनसेच्या उमेदवारामुळे कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार यावर निकालाचं गणित अवलंबून असणार आहे। भांडूप विधानसभा निकाल 2019: रमेश कोरगावकर शिवसेना 71,955 मतं, संदीप जळगावकर मनसे 42,782 मतं, सुरेश कोपरगावकर काँग्रेस 30,731 मतं। गेल्या वेळी राजसाहेबांच्या आशीर्वादाने 4 पक्ष एकत्र होते, तरी महाराष्ट्र निर्माण सेनेचा उमेदवार हा सेकंडला होता। त्यामुळे हा राजसाहेबांचा बालेकिल्ला आहे भांडूप विधानसभा। जो राजसाहेब उमेदवार देतील त्याला आम्ही दणदणीत निवडून आणू। ज्यावेळी महाराष्ट्र निर्माण सेनेचा आमदार होईल, नगरसेवक होईल, त्यावेळीच भांडूप सुधरेल। भांडूप विधानसभा मतदारसंघ ज्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो, त्या ईशान्य मुंबईत लोकसभेत भाजपला मोठा धक्का बसला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय दिना पाटलांनी भाजपच्या मिहिर कोटेचा यांना पराभवाची धूळ चारली। संजय दिना पाटील ठाकरेंची शिवसेना 79,117 मतं, मिहिर कोटेचा भाजप 75,659 मतं, संजय दिना पाटलांना 3,458 मतांचं लीड। सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करतो। नवीन मतदार नोंदणी कोण करत असेल तो भारतीय जनता पार्टी करतो। तो फक्त बोर्ड लावून बसत नाही, तर जनतेपर्यंत जाऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांची नोंदणी करतो। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी भांडूपमध्ये 1 नंबरला आहे। आम्ही थोडाफार फरकानेच मागे आहोत आणि ते काही जास्त नाहीये। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लोकसभेची कसर आता भरून काढेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश कोरगावकरांविरोधात महायुती कुणाला उमेदवारी देणार हा प्रश्न असणार आहे। लोकसभेला भाजपनं विद्यमान खासदार असलेले मनोज कोटक यांचं तिकीट कापून मुलुंड आमदार मिहिर कोटेचा यांना संधी दिली होती। त्यामुळे भांडूप विधानसभेला मनोज कोटक यांना उमेदवारी देऊन भाजप भरपाई करणार का, शिंदेंच्या शिवसेनेला ही जागा सुटणार याकडे मतदारांचं लक्ष असेल। चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।